नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 पेपर क्रमांक 1 मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. पुढील उत्तरा काळजीपूर्वक वाचून दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरांचा पर्याय निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून उत्तराचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. उत्तरावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उत्तरावर आधारित पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. उत्तरा व्यवस्थित वाचन करा. उत्तरा जरी मोठा असला तरी प्रश्नोत्तर अतिशय सोपी आहेत, त्यामुळे वेळ देऊन व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. ग्रीष्म ऋतूबाबत उत्तरात कोणते वर्णन आले आहेत? यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 2 सर्वात उष्ण ऋतू हे उत्तर बरोबर आहे. उत्तराचं वाचन केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. यानंतर पुढील प्रश्न, निसर्गाकडून आपण कोणता बोध घेतला पाहिजे? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. दातृत्व आणि परोपकार. 3 माणसाच्या कोणत्या छंदापायी पशुपक्ष्यांच्या काही जाती नष्ट झाल्या आहेत? शिकार. उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे. पुढील कविता वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडायचा आहे. कवितेचं व्यवस्थित वाचन करा. व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करा आणि कवितेचं वाचन करा. कवितेवर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 4 कवितेतील वाचकाचा स्वभाव कसा आहे? शांत, चतुर, उनाड, होतकरू. उत्तर पर्याय क्रमांक 3 उनाड. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. वासराला कशाची आठवण राहिली नाही? पर्याय रान, माळ, हुरूप, तहान. उत्तर पर्याय क्रमांक 4 तहान. कानात वारे शिरणे म्हणजे काय? उत्तर पर्याय क्रमांक 4 बेभान होणे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. आवाज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वध, रव, रद, नमन. उत्तर पर्याय क्रमांक 2 रव. संकोच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 2 निसंकोच. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? 4ही शब्दांचं वाचन करा. त्यामध्ये तुम्हाला उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळेल, विशेष्य. प्रश्न क्रमांक 10 पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 4 नाट्यीकरण. पर्याय क्रमांक 1, 2, 3 चुकीच्या पद्धतीने शब्द लिहिलेले आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात शब्दसमूह व त्याच्यासाठीचा एक शब्द यांची योग्य जोडी आहे? 2 अचूक पर्याय निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 ठरवलेल्या कामाचा निश्चय, संकल्प, ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. मदत करणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 2 हातभार लावणे. प्रश्न क्रमांक 13 खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण मन तयार केल्यास 7व्या क्रमांकावर कोणते अक्षर येते? खाली काही अक्षरे दिलेली आहेत, त्या अक्षरापासून अर्थपूर्ण मन तयार करायचे आहे आणि 7व्या क्रमांकावर येणारे अक्षर लिहायचे आहे. त्यासाठी पर्याय पहा कोणते दिलेले आहेत. पहिला पर्याय दा, दुसरा पर्याय ले, तिसरा पर्याय च आणि चौथा पर्याय आ. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 आ उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? गोडधोड, नातीगोती, गुरु शिष्य, मूलबाळ. उत्तर पर्याय क्रमांक 3 गुरु शिष्य. प्रश्न क्रमांक 15 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या दोन्ही अर्थांनी वापरला जातो?
पण प्रतिज्ञा अट उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16. आश्चर्यम या शब्दात एकूण किती वर्ण आहेत? अतिशय प्रश्न सोपा आहे 16वा. पर्याय 7, 9, 4, 8. तर उत्तर पर्याय क्रमांक 4, 8 वर्ण आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 17 पहा. पुढीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2, बिकट. प्रश्न क्रमांक 18. पुस्तके वाचण्याचा माझा छंद लहानपणापासून मला आनंद व विरंगुळा देत राहिला. या वाक्यात कोणती अव्यये आली आहेत? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. व आणि पासून. उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 3. प्रश्न क्रमांक 19. खालील वाक्यपूर्तीसाठी कोणते अव्यय अचूक आहे? टिंबटिंब केवढे मोठे उंच शिखर. पर्याय 4 अबब. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द परस्पर विरोधलिंगी नाहीत? दाता दाती. उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21. बक्षीस या नामाचे अनेक वचनी रूप पर्यायातून निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 1 बक्षिसे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 22. पुढील वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? दीपकने विचारले म्हणजे आपण कुणीच फटाके, फुलबाजे व भुईचक्र आणायची नाहीत. ते सर्व पैसे चिन्मयला द्यायचे. उत्तर पर्याय क्रमांक 1, 3. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 23. सानिका मैदानावर धावते या वाक्याचा काळ ओळखा. उत्तर पर्याय क्रमांक 2 वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 24. माणसातला देव या पाठाचे लेखक कोण? पर्याय शंकर वैद्य, सुधाकर प्रभू, प्रफुल्ल रणदिवे. उत्तर पर्याय क्रमांक 4 शिवाजी देशमुख. प्रश्न क्रमांक 25. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या नावाने ओळखतात? उत्तर पर्याय क्रमांक 4 बालकवी या नावाने ओळखतात. अशा प्रकारे आपण संपूर्ण मराठी विषयाचे प्रश्न पाहिले आहेत. धन्यवाद.